अनेक वर्ष बंद असलेला शासकीय दवाखाना रुग्णांसाठी पुन्हा सुरू होणार। नगरसेविका सौ निशाताई जगदीश भोईर यांच्या अथक प्रयत्नांना यश। वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 20 अंतर्गत येणाऱ्या आप्पा ग्राउंड मागील नवजीवन वसाहत येथील शासकीय दवाखाना मागील अनेक वर्षांपासून बंद होता। ही बाब लक्षात आल्यानंतर प्रभाग क्रमांक 20 च्या नगरसेविका सौ निशाताई जगदीश भोईर यांनी सदर शासकीय दवाखाना पुन्हा सुरू व्हावा याकरिता वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बीपी यांना निवेदन दिले। या बंद असलेल्या शासकीय दवाखान्यामुळे परिसरातील नागरिक मोफत उपचार घेण्यापासून वंचित होते। यामुळे रुग्णांना उपचाराकरिता आर्थिक भुर्दंड बसत होता। परिसरातील नागरिकांची व रुग्णांची होणारी हेळसांड पाहता नगरसेविका सौ निशाताई जगदीश भोईर यांनी तात्काळ ही समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले। हा दवाखाना लवकरात लवकर सुरू व्हावा अशा आशयाचे निवेदन नगरसेविका निशाताई जगदीश भोईर यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिले। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून हे बंद असलेलं शासकीय दवाखाना परिसरातील नागरिकांसाठी लवकरच खुला करण्यात येणार आहे। परंतु तत्पूर्वी या दवाखान्याची पाहणी नगरसेविका निशाताई जगदीश भोईर यांनी केली। या दरम्यान सदर दवाखान्याची डागडुजी करणे आवश्यक असल्याचे सौ भोईर यांच्या निदर्शनास आले। या अनुषंगाने आज अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या शासकीय दवाखान्याच्या डागडुजीचे काम सौ निशाताई जगदीश भोईर यांनी स्वतः प्रत्यक्ष त्या ठिकाणी उभं राहून करून घेत आहेत। यावेळी त्यांच्या सोबत समाजसेवक जगदीश कमलाकर भोईर, डॉक्टर धनंजय सर, राजा मोहिते आणि कल्पेश पाटील उपस्थित होते। लवकरच नागरिकांना या मोफत शासकीय दवाखान्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। यामुळे परिसरातील नागरिकांनी नगरसेविका सौ निशाताई जगदीश भोईर यांचे मनःपूर्वक आभार मानले। धन्यवाद। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।